शहरात वाढता अवैध धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचा फटका थेट तरुण पिढीला बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात खुलेआम अवैध विक्री, जुगार यासारखे प्रकार सुरू असून पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उमरसरा परिसरात एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमरसरा परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे 8 ते 8:30 वाजताच्या सुमारास काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेल्याने त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. यामुळे अमोल खडसे या तरुणावर काही युवकांनी चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमोल खडसे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटना घडताच हल्लेखोर युवकांनी तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरात तपास सुरू केलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केल्याची माहिती मिळाली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर उमरसरा भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात वाढत चाललेला अवैध दारू विक्री, जुगार व बेकायदेशीर धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहे. महाराष्ट्र 24 करिता यवतमाळ येथून अक्रम दिवाण.